छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता? तर त्यांची कारकीर्द खूप मोठी आणि कधीही न विसरता येणारी आहे. तसेच वयाच्या 17व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात त्यांनी केली. तेव्हापासून त्यांचे अनेक शत्रू होतेच, पण पहिला शत्रू कोण होता ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू हा महाराष्ट्रातलाच होता. शिवचरित्राचे अभ्यासक अजित मोघे यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली आहे. तर महाराजांना स्वराज्यात सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू या 4 चतुर्स्मृतीवर राज्यव्यवस्था आणायची होती. तेव्हा त्यावेळेस एका पाटलाच्या मुलाने गावातल्या एका मुलीवर अत्याचार केला आणि महाराज प्रचंड रागावले. महाराजांनी त्यावेळेस ठरवले की जो मी ठरवलेले नियम मोडेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल, तसेच तो माझा शत्रू ठरेल. तर बाबाजी भिकाजी गुजर पाटील हे त्या शत्रूचे नाव होते. हा व्यक्ती गावचा सरपंच होता. महाराजांनी पुण्याच्या गडावरून त्याचे हात पाय कोपऱ्यापासून तोडून टाकायचे आदेश दिले होते.